विजय कोणकेंचं बजेट एवढं कमी होतं, मी नाही म्हणून निघाले, खरं सांगते. म्हणजे त्या सिनेमाला बाहेर पडले नाही म्हणून. मला एवढ्या म्हणजे 1/4 पैसे एवढे का काम करायचं असं झालं ते. आणि मला पितांबर काळेंनी बाहेर थांबवलं आणि मला म्हणाले, नाही अलका, तू हा सिनेमा कर, माझ्यासाठी कर, की तू हा विचार करू नको इथे किती पैसे मिळतात, पण मी हे सांगतो की या सिनेमाने तुझं आयुष्य बदलेलं, हा टर्निंग पॉईंट ठरेल. या माणसाचा तो आत्मविश्वास, अक्षरशः मी त्यांचं ऐकलं. 15-20 मिनिटं आमची उज्जत चालली होती आणि मी आत आले आणि तो सिनेमा साईन केला आणि मला खरंच अनुभवायला मिळालं की हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट झाला. म्हणजे आत्ता सिनेमाला जवळजवळ 1991 का 90 रिलीज झाला, पण त्यानंतरही मी त्याच्या अजूनही पॉप्युलॅरिटी मी उपभोगते. म्हणजे मी अजूनही इव्हेंट एवढे करते. ती माहेरची साडी म्हणजे मी जवळजवळ आतापर्यंत 300-325 फिल्म्स केल्या, पण माहेरच्या साडीची ओळख काही पुसली गेली नाही.